हॅलो एव्हरीवन, माझे नाव दर्शन आहे. माझे नाव रेहान आहे आणि आमच्या मुलीचे नाव ह्युमन हार्ट आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती असणार, जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपला ब्रेन पण आराम घेतो, पण हार्ट हा कधी आराम नाही घेत. कारण जर त्यांनी आराम घेतला तर आपण मरू शकतो. सो आमच्या प्रोजेक्टचं नाव बेने ऑलरेडी स्पोक केले. सो आता हार्ट जो आहे तो आपल्या बॉडीमध्ये मेन ऑर्गन असतो. त्याला 4 चॅम्बर असतात, 4 नळ्या असतात. त्याचं नाव मी बोर्डमध्ये दाखवतो. लेफ्ट वेंट्रिकल, राईट वेंट्रिकल अँड देन लेफ्ट एट्रियम, राईट वेंट्रिकल. सो याच्या त्या प्रोजेक्टमध्ये जे राईट एट्रियम आहे, लेफ्ट एट्रियम आहे, राईट वेंट्रिकल, लेफ्ट वेंट्रिकल. सो आता यांचे नाव काय असतं? आता हे जे रेड कलर मध्ये ऑक्सिनेटेड ब्लड, शुद्ध ब्लड. आता आपण जे हेल्दी फूड खातो, काही पण खातो, त्याच्यामुळे ते फूड प्रॉपरली डायजेस्ट होतं आणि ते डायरेक्ट आपल्या लंग्स म्हणजे फेफड्यांमध्ये जातं. पण हे जे ब्ल्यू कलर मध्ये आहे ते डिऑक्सिनेटेड ब्लड. हे आपण जे बाहेरचं जंक फूड, चायनीज जे खातो त्याच्यामुळे फॉर्म होतं. आता हे डायरेक्ट जाऊ शकत नाही लंग्समध्ये, कारण आपल्या लंग्सला प्रॉपर आणि शुद्ध रक्त पाहिजे. कारण आपल्याला श्वास घ्यायला काही प्रॉब्लेम काही झालं नाही पाहिजे. सो तुम्हाला कधी प्रश्न आलाच असणार की आपण जेव्हा धावतो, काही करतो, तेव्हा आपली हार्टबीट नॉर्मली 72 बीट्स पर मिनिट होता, पण आपण जेव्हा धावतो, क्रिया करतो तर ते 80 to 90 टच होतं. असं का? कारण आपण जेव्हा शांतपणे बसतो, टीव्ही बघतो, त्याला काही जास्त परफॉर्म करायची गरज नसते. तो बसल्या बसल्या कोणतीही क्रिया करू शकतो. पण जेव्हा आपण धावतो, आपल्या अंगाचे नस आहे ते ब्रेन सगळ्या ऑर्गनची कनेक्टेड आहे. तो ब्रेन त्या हार्टला सिग्नल देतो की आता आपण क्रिया करतोय तर त्याला परफॉर्म हार्डच असतं. सो हे डिऑक्सिनेटेड ब्लड असं आहे की जेव्हा आपण जंक फूड खातो, काही खातो, त्याच्यामुळे हे फॉर्म होतं. मी हे पाहिजे. सो मग हे असं आपलं अशुद्ध रक्त आहे, सिंपल भाषेत बोललेलं. आता हे आपण डायरेक्ट आपण लंग्स मध्ये तर टाकू शकत नाही, कारण ते प्रॉपर रक्त आहे. सो मग आपण ते हळूहळू करत राईट एट्रियम, मग लेफ्ट वेंट्रिकल, मग ते दुसऱ्या ऑर्गन मध्ये टाकतं, जसे लिव्हर, मग नंतर किडनी, असं जात राहतं. मग त्याच्यामुळे ते चेकअप होतं लिव्हर, किडनी मध्ये. मग त्याच्यानंतर ते लंग्सला पाठवलं जातं, कारण मग ते प्रॉपर जर असलं तरच पाठवलं जातं. सो आता हे मी प्रॅक्टिकल करून दाखवतो. सो आता हे जे आहे ते ऑक्सिजनेटेड ब्लड. सो आता हे डायरेक्टली विदाउट प्रेशर डायरेक्ट आपल्या हार्ट मध्ये जाईल, लंग्स मध्ये जाईल. आता समजा हा आपला लंग्स आहे, सो आपण प्रॉपरली याच्यात जाऊ शकतो. पण हे जे आहे ते आपले डिऑक्सिनेटेड ब्लड. आता तुम्ही याला दाबून बघणार तर याला खूप प्रेशर लागणार, कारण याच्यात काही प्रॉपर डिऑक्सिनेटेड, याच्यात प्रॉपर न्यूट्रिशन नाही, प्रोटीन नाही. ते बाहेर जायला वेळ लागेल आणि मध्ये इथे अडथळा येईल, इथे पुढं अडकलेलं असणार. सो आता तुम्हाला हे पण आलं की ब्लड आपल्या